मुंबईतल्या पवईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या व पोलिसांमध्ये चकमक उडाल्याचे वृत्त आहे। रोहित यात गंभीर जखमी झाला होता। यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे। रोहितने पोलिसांवर गोळीबार केला, त्यामुळे पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिले। बच्चू कडूंचं रेल रोको आंदोलन रद्द, हायकोर्टात दिली माहिती। शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा। उच्च न्यायालयात बच्चू कडू यांचे वकील हरिओम ढगे यांच्याकडून युक्तिवाद करत न्यायालयाला रेल रोको आंदोलन रद्द करण्यात आल्याचे कळवले। जैन बांधवांनी कधीही माझं नाव घेतलं नाही, काही लोकांनी स्वार्थ साधून घेतले। जैन बोर्डिंगची डील रद्द होताच मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले। शिवसेना नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर आता मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण भडकले, ग्रामस्थांचा संताप। सुषमा अंधारे साइटवर। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 28 वर्षीय महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबरला हॉटेल रूममध्ये आत्महत्या केली। हाताच्या तळव्यावर PSI गोपाल बदने बलात्कार आणि प्रशांत बंकर मानसिक त्रास यांची नावे लिहिली। कुटुंबाने हस्तलेखनाचा शंका घेत SITची मागणी केली। सुषमा अंधारे म्हणाल्या, हत्या आहे का? भाजपा खासदार निंबाळकरांचा दबाव? ग्रामस्थ टाकीवर चढून आंदोलन। CM फडणवीस म्हणाले, राजकीय खेचताण करू नका। निवडणूक आयोगाचा स्थानिक निकाय निवडणुकीवर मोठा निर्णय। राज्य निवडणूक आयोगाने BMC, पुणे, नाशिकसह 30हून अधिक महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबर-जानेवारीत जाहीर। नव्या प्रभाग रचनेनुसार OBC आरक्षण। सुप्रीम कोर्टाने जानेवारीपर्यंत मुदत दिली। मतदार यादीत घोटाळ्याच्या आरोपांवर राज ठाकरेंनी बॉम्ब फोडण्याची घोषणा। महायुती मवियामध्ये रणनीतीबाजी। राज ठाकरे मतचोरी प्रकरणी बॉम्ब फोडणार MNS मोर्चा। MNS प्रमुख राज ठाकरेंनी BMC स्थानिक निवडणुकीपूर्वी मतदार यादी घोटाळ्याचे गठबंधन राज उघडण्याची घोषणा। 1 नोव्हेंबरला मविया मनसे संयुक्त सत्य मोर्चा। लाखो मतदार बनावट असा आरोप। ठाकरे बंधूंच्या भेटीने राजकीय चर्चा। उत्तर महाराष्ट्र NCP मध्ये अंतर्गत कलह। अनिल पाटील वर्सेस शिरीष चौधरी। जळगाव अमळनेर मध्ये NCPचे अनिल पाटील आणि माजी मंत्री शिरीष चौधरी यांच्यात बिनविरोध जागावाद। महायुतीत तणाव, पाटील यांना प्राधान्याची चढाओढ। स्थानिक निवडणुकीपूर्वी पिक्ड शांतर्गत गटबाजी तीव्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विकसित महाराष्ट्र 2047 विजन। कॅबिनेट मंजूर। मंत्रिमंडळाने विकसित भारताशी जोडलेला महाराष्ट्र रोडमॅप मंजूर। नागपूरसाठी 315 कोटी निधी। अतिवृष्टीग्रस्तांना 913 कोटी मदत। ग्रामीण रस्ते 12 फूट रुंद, 5 वर्षात वाद मिटवणार। निवडणुकीपूर्वी विकासाचा दावा। रुपाली चाकणकर वाद। अजित पवार संतापले, पद धोक्यात। महिला आयोग प्रमुख रुपाली चाकणकर यांच्या डॉक्टर केस कॉल रेकॉर्ड उघडण्यावर अजित पवारांनी सहमत नाही, दोषींना सोडणार नाही। विरोधक राजीनाम्याची मागणी। पीडित कुटुंबाशी फोनवर आश्वासन। महाएल्गार आंदोलनादरम्यान महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे सांगितले की राज्य सरकार पीक कर्जमाफी योजना निश्चितच लागू करेल, तथापि खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाल्यानंतरच ही योजना लागू केली जाईल। भारतीय हवामान खात्याने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि मुंबई, ठाणे, पुणे,
नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि नांदेड जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये पुढील 3 तासात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.